विकास आघाडीच्या या सुंदर अशा रॅली प्रसंगी आणि प्रचार सोहळा प्रसंगी आदरणीय मंत्री महोदय, आपल्या सर्वांचे लाडके कागल तालुक्याचे माजी विधाते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर शिरोळ तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय येड्रावकर साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। मी राजश्री शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष पदाचे मनीषा उदयडांगे या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। राज्याचे माजी मंत्री उदयडांगे तात्या पाटील हे आपल्या सर्वांच्या लोकप्रिय नगराध्यक्ष उमेदवार जागेवर आणि सर्व या पॅनेलचे उमेदवार राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं आपण आज जी भव्य रॅली शहरातून काढली त्याबद्दल तिने मोटरसायकलीवरून त्या तरुणांनी सहभाग घेतला आणि कुठेही अजिबात न ॲक्सिडेंट करता सुस्थितीत या जीपमधून मला आणल्याबद्दल मी मनपूर्वक आपला सर्वांचा आभारी आहे। म्हणून आता शिरोळा आमची रॅली आहे आणि आजचा शेवटचा दिवस तुम्हाला माहिती असते काय असते ते आपल्याला यंत्रणा राबवायची असते, घरोघरी पोचायचं असतं, लोक वाट पाहत असतात आणि आपल्या शेवटची जी तयारी आहे यासाठी शिरोळच्या अंबरपाटलाचा सारखा फोन येत आहे। आता या रॅलीमध्ये मला सहभागी होण्याची संधी दिली आणि राजेंद्र पाटील येड्रावकरांच्या उदयडांगे महावीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण जी राजेश शाहू आणि उभी केलेली आहे त्याला उद्या प्रचंड मताने निवडून द्या। त्यांचं चिन्ह सिटी आहे, सिटी समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करावं आणि 3 तारखेला गुलाबगाला मला बोलवावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो। आणि म्हणून आता सविस्तर आज मनोगत मला व्यक्त करता येते याबद्दल तस्तीपूर्वक क्षमस्व। आता राजेंद्र पाटील आपले आभार मानतो। विकास आघाडीच्या प्रचाराच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय आणि आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब हे आज वेळात वेळ काढून आले। तर म्हणजे या कुरुंदवाड शहराच्या इतिहासामध्ये कुरुंदवाडची कुठलीही निवडणूक असते तर मुश्रीफ साहेब या गावात आले नाही असं होऊच शकत नाही। त्यामुळे अशी एकही निवडणूक झाली नाही, त्यामुळे आम्ही मुश्रीफ साहेबांना सांगितलं 5 मिनिटाला याला आपण घेऊन जायला लागते आणि निश्चितपणे साहेब आपण ज्या भावना व्यक्त केल्या की 3 तारखेला कुठल्याही परिस्थितीत गुलाल उभारायला कागदच्या अगोदर आपण कुरुंदवाडात जावं तेवढी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। आणि जो आपण मुस्लिम साहेबांना शब्द दिला ते माझी कुरुंदवाडकरांना सुद्धा नम्र विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला सिद्धी समोर आपण बटन दाबून आपले सगळे उमेदवार हे विजयी करा। तर म्हणजे 1-2 उमेदवार वरचा खाली खालचा वर केलं तर काय नुकसान होतं हे आपण जयसिंगपुरात गेल्या 5 वर्षापूर्वी बघितलंय। ती चूक परत होता कामा नये याची खबरदारी घेऊन 21च्या 21 आपले उमेदवार हे राजश्री शाहू विकास आघाडीचे जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी। शहराच्या विकासाची जबाबदारी आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणारे सगळे कार्यकर्ते निश्चितपणे घेऊन एवढी ग्वाही देतो आणि थांबतो। उमेदवारपदी माझी नियुक्ती झालेली आहे। खरं तर येड्रावकर साहेब आणि आदरणीय मुश्रीफ साहेब यांना एकाच वेळेला संपूर्ण ठिकाणच्या नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळं आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळं शिरोळ आणि जयसिंगपूर या दोन्ही ठिकाणी त्यांचे लोक वाट बघत होते आणि दोन्ही शहरामध्ये रॅली असल्यामुळं त्यांना तातडीनं जावं लागलेलं आहे। खरं तर ही सभा फार मोठी होणार होती पण वेळेअभावी ही जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे। मतदार बंधू आणि भगिनींनो,